नाम साराचे सार शरणागता यम किंकर नाम उत्तमा उत्तमा वाचे बोला पुरुषोत्तम नाम जपता चंद्रमौळी नामे तरिला वाला कोळी नाम उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम तुका म्हणे वरनुकाय तारक विठोबाचे पाय नाम उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू पांडुरंगा करू कथमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण झंदाजिया त्यांच्या कृपादाने गतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाजी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा
वेरू श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मस्तक माझे पायावरी या 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 वारकरी संतांच्या घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची देवा घ्यावी माझी सेवा दीन दुर्बलाची देवा घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाचे देवा नाम साराचे ही सार शरणांगता यम किंकर नाम उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम विठ्ठल बोला पुंडलिक वरदारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदनीय विश्वसंत साधकांचे माईबाप पंढरीश परमात्म्याचे लढीवाळ भक्त देवमान्य संत जगतमान्य संत आणि संतमान्य संत असणारे वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देवनिवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या नामाचं प्रतिपादन करतात. मनुष्यवत जन्माला आलेल्या जीवाला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात या दुःखरूप संसारामध्ये या दुःखरूप मृत्यू लोकामध्ये जर सगळ्यात चांगलं काय असेल नाम आहे. नाम साराचेही सार आहे. ते नाम उत्तम आहे. तो नाम पुण्यातला पुण्यवान घेऊन उद्धारू शकतो आणि पाप्यातला पापी ते नाम घेऊन उद्धारू शकतो. आणि आत्ता मनुष्यवत जन्माला आलेल्या जीवाला जर तरुण जायचं असेल तर तारून जाण्याचा मृत्यू लोकातला एकमेव मार्ग म्हणजे नाम आहे असं नामाचं प्रतिपादन करणारा अभंगात सेवेसाठी विठ्ठल सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य ते अनुषंगाने अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने ग्रामदैवत हनुमंतराया तसेच सिद्धनाथाच्या कृपाशीर्वादाने सकल साधू संतांच्या कृपाशीर्वादाने वैकुंठवासी बलभीम महाराज
बावीकर यांच्या कृपा आशीर्वादाने, हरिभक्तपरायण अंकुश महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाने आणि आपल्या गावचं वैभव असणारे हरिभक्तपरायण व्यासपीठ चालक हनुमंत महाराज निकम यांच्या सुयोग्य नियोजनात गेली 44 वर्ष झालं हा परंपरेनं चालत आलेला नामयज्ञ सोहळा चालू आहे. पुण्य पवित्र असणारी बावी आणि या बावी नगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह, त्या निमित्ताने सप्ताहातील द्वितीय दिवसाची हरिकीर्तन रूपी सेवा महद्भाग्यानं समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ बावीकर यांच्या वतीनं माझ्याकडे प्राप्त झाली. हे मी माझं परमभाग्य समजतो. विठ्ठल सेवेसाठी सर्व आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य गायनरत्न हरिभक्तपरायण माझे जिवलग मुकुंद महाराज भवर गुरुजी उपस्थित आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. हरिभक्तपरायण या परिसराचं महाराष्ट्राचं वैभव असणारे मृदंगरत्न मृदंग अलंकार माझे जिवलग असणारे हरिभक्तपरायण अविनाश महाराज वटाणी गुरुजी तेही उपस्थित आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. गायनाचार्य हरिभक्तपरायण माझे जिवलग गायनरत्न प्रथमेश महाराज देवकते तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. गायनरत्न हरिभक्तपरायण माझे बंधू नानासाहेब महाराज रोडगे बावची गावचे विद्यमान सरपंच आहेत. तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आमच्या गावचे प्रगतशील बागायतदार असणारे हरिभक्तपरायणचे गणेश महाराज आणि आमचे हरिभक्तपरायण केशव महाराज दोघंही उपस्थित आहेत. उत्कृष्ट निवेदन तसेच या सप्ताहासाठी विशेष आकर्षण ज्यांचं आहे ते ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व टाळकरी वृंदांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद. गोड अशी गावातलीच आहेत ना साऊंड सिस्टीम, काय नाव, चिकणे साऊंड सिस्टीम, आपणासही मनपूर्वक धन्यवाद. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, त्यांना धन्यवाद. या कार्यक्रमाचं संपूर्ण लाईव्ह प्रदर्शन जे करतायत ते हरिभक्तपरायण आध्यात्मिक प्रवास यूट्यूब चॅनल त्याचे सर्व असणारे बापूराव गोरे महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद. आणि ज्यांच्यामुळं मला तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनात प्राप्त झाला ते आमचे काका. मी प्रथमच भेटतोय त्यांना. अगदी जिव्हाळ्याचे घरातले संबंध आहेत. हरिभक्तपरायण आमचे गोवर्धन महाराज पवार तेही त्यांच्यामुळे या ठिकाणी सेवा करण्याचा योग आहे. आणि आपल्या गावचं रत्न असणारे महाराष्ट्राचे महानायक हरिभक्तपरायण हनुमंत महाराज निकम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सहसा कलाकार मंडळी इकडं नसतात पण महाराजांना वारसा आहे. महाराज या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे पाईक आहेत. संपूर्ण आयुष्य संप्रदायासाठी आहे. महाराज उपस्थित आहे. त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो. गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय तपोवृद्ध ज्ञानवृद्ध विनेकरी महाराज इकडं चोपदार आपल्यालाही मनपूर्वक धन्यवाद. आणि उरलेल्या 1 तासाच्या वेळेमध्ये अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायाचा आहे. सर्वांगाचे कान करून ऐका, सर्वांगाचे कान करून ऐका. पाहायला गेलं सप्ताहाची रचना म्हणलं की हा घालून दिलेला नियम आहे. गुरुजी लिखित नियम नाही कुठं. पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराने देवाचं रूप किंवा देवाचं ध्यान सांगावं. दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनकाराने देवाचं नाम सांगावं. तिसऱ्या दिवशीच्या कीर्तनकाराने ज्ञान भक्ती वैराग्याच्या गोष्टी सांगाव्यात. चौथ्या आणि 5व्या दिवसाच्या कीर्तनकाराने संत महिमा पंढरी महिमा असे अभंग घ्यावेत. 6व्या दिवसाच्या कीर्तनकाराने जगताला उपदेश करावा. 7व्या दिवसाच्या कीर्तनकाराने भगवंताकडे 6 दिवस भक्ती केल्याच्या पश्चात काहीतरी मागणं मागावं. आणि 7व्या दिवशी 8व्या दिवशीच्या कीर्तनकाराने भगवंताचं गोकुळातलं चरित्र उच्चारावं आणि चरित्र करून काला करावा. असा परंपरेनं चालत आलेला नियम आहे. लिखित नियम नाही पण वारकरी संप्रदायाचा परंपरेचा नियम आहे. त्या अनुषंगाने
दुसऱ्या दिवसाच्या कीर्तन सेवेसाठी उच्चारलेला अभंग नामपर असून मनुष्य व जन्माला आलेल्या जीवाला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की त्या जीवाला जर तरुण जायचं असेल तर इथं एकच साधन आहे, ते नाम. प्रत्येक जीवाने नामधारक झालं पाहिजे आणि नामधारक जोपर्यंत तुम्ही होत नाही तोपर्यंत जीवाला सद्गती नाही. म्हणून असा उद्धाराचा मार्ग आजच्या अभंगात प्रतिपादन. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय मनुष्य व जन्माला आलेल्या जीवाला म्हणतात, बाबानो नामधारक व्हा, नाम घ्या. पण लोक म्हणले, महाराज नाम घ्या म्हणताय, पण नाम असं सहजासहजी घ्यायला कोण तयार? पहिल्यांदा सूचना आहे, मला कीर्तनातली खाल्ली लोक बोलली तर पुढचं बोलायला सुचतंय, ना तर वयाच्या मानाने माझं विसरतंय. त्याच्यामुळे हे जवळ बसलेले जरा असं 5Gच्या रेंजमध्ये बसा आणि असं थोडं बोला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सज्जन हो नाम घ्या. पण लोक नाम घ्यायला तयार आहेत का हो? नाही. आता कीर्तनात 1 तास होत आला गुरुजी, कितीदा आपण विठ्ठल विठ्ठल म्हणलो, पण यांच्या तोंडाला विठ्ठल विठ्ठल. मग जगद्गुरु तुकोबारायासारखे जर सांगून सांगून गेले तर माझ्यासारखे 44 वर्षात तुम्ही बरेच वाट लावलेत, पण तुम्ही नाम घ्यायला तयार नाही. विठ्ठल नामधारक व्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. पण लोक म्हणले, महाराज नामधारक व्हा म्हणता, पण नाम घ्यायचं कशासाठी हे पहिल्यांदा महत्वाचं आहे ना. म्हणताय नाम घ्या, पण नाम घेण्यासाठी कशासाठी नाम घ्यावं हे आम्हाला पटवून द्या. याच्या वेदांतानं हनुमंत महाराज अनेक प्रक्रिया पाटल्या, पण मला वेळेच्या अभावी मी फक्त आज तुमच्या पुढे 11 प्रकार मांडणार आहेत. किती? आणि कीर्तन सुद्धा 11 पर्यंत चालू द्यायचं का? नाही, बरोबर 9ला संपवतो. पण एवढ्या 11 प्रक्रिया आहे का? हो. पण 11 प्रक्रिया हो अशा पाठांतर करून घेणार आहे. त्याच्यामुळे ही मंडळी थोडासा सावध बसा. मी विचारणार आहे, उजळणी येते ना, त्याच्यामुळं सगळ्यांनी सावध बसा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सज्जन हो. नाही घाबरू नका, घाबरू नका. म्हणजे तुम्हाला नाही, या सगळ्यांकडून म्हणून घेणार आहे. लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, नाम घ्या. लोक म्हणले, महाराज नाम कशासाठी घ्यायचं? चोपदार खरंय का नाव? महाराज नाम घ्या, कशासाठी घ्यायचं? महाराज म्हणले, ऐका, तुम्ही ज्या मृत्यू लोकात जन्माला आलात, हा मृत्यू लोक दुःख रूप आहे. या मृत्यू लोकाला नाव सांगितलं संसार. आणि आपण रोज याच्यासाठी करतो तो सुद्धा संसाराच्या दोन्ही व्याख्या आहेत. आणि दोन्ही व्याख्यामध्ये संसार हा दुःख रूपच आहे. संसाराचं मूळ तत्व आहे दुःख देणं. संसारात सुख नाही. आता तुम्ही माझ्यापेक्षा ज्येष्ठ माणसं आहे, हो, 70-80 वर्ष झालं तुम्ही संसार केलाय. संसारात कोणाकोणाला सुख भेटलो? होय, सुख भेटलं का? मग एवढ्या दिवस काय केलं? संसारात सुख भेटलं नाही, पण आशा आहे. काय? किती सुख आहे? जगद्गुरु तुकोबाराय म्हणले ना, संसारामध्ये सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढं संसारात दुःख आहे. पण सुख पाहायला गेलं तर किती? जवसा एवढं. जवस किती? नगभर सुख आहे. पण हे नगभर सुख सुद्धा संसारातलं नाही. नगभर सुख सुद्धा संसारात कधी? जर व्यक्ती नामधारक झाला आणि संसार करत करत जर त्यानं नाम घेतलं तरच त्याला सुख आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, इह संसारे खल दुस्तारे. हा सगळा जगत दुःख रूप आहे. या जगाला व्याख्या काय केली? संसाराची. या संसारामध्ये काय आहे? दुःख आहे. आणि रोज जो संसार करतो त्यात सुद्धा दुःखच आहे. मग दुःखरूप संसारामध्ये प्रत्येक जीवाला इथं काय पाहिजे? हो, काय पाहिजे? बोला ना. सुख पाहिजे. काही तर सुख नकोय कोणाला? सुख प्रत्येकाला पाहिजे.
रोजची धडपड कशासाठी चालू आहे? सुखासाठी. आणि जीवाला सुख पाहिजे. लोक म्हणले महाराज सुख पाहिजे आणि संसार तर तुम्ही दुःखरूप म्हणता, मग नाम घेतल्यानंतर सुख मिळेल का? महाराज म्हणले अरे ऐक, ज्यानं हे विश्व निर्माण केलं, ज्यानं हे जगत निर्माण केलं, या असार संसारामध्ये, या दुःखरूप संसारामध्ये जर सुखमय कोण असेल तर तो जगाचा मालक पंढरीश परमात्मा, तो सुखरूप आहे. आणि उरलेला संसार कसा आहे? फलकट तो संसार, या दुःखरूप संसारामध्ये सार काय असेल, सुखरूप कोण असेल तर पंढरीनाथ आहे. फलकट तो, फलकट शब्दाचा अर्थ टरफल. सगळे ग्रामीण भागात शेतकरी आहेत. महाराज आपल्याकडे पीक तुरीचं का सोयाबीनचं? दोन्ही बेत, दोन्ही बेत. बरं, तुरीचं खळं केलं, समजा तुरीचं खळं केलं हनुमान महाराज. आणि असं कधी झालंय का हो की तुरीचं जे टरफल आहे ते पोत्यात भरलंय आणि तुरी सगळ्या रानात इसकटल्यात, असं झालंय का? नाही ना. माझी भाषा कळते ना तुम्हाला? हा एकदम माझं घालीन लोटांगण मोकळं पटांगण आहे. म्हणजे एकदम मी सर्वसामान्य भाषेत तुम्हाला समजून सांगतोय. तुरी खळ्यावर इसकटल्यान ते भुसकट म्हणा, फोलकट म्हणा, टरफल म्हणा किंवा फलकट म्हणा, हे कोणी पोत्यात भरलंय का हो? बर नाही. बरं का भरलं नाही? हा, तर ते फलकट आहे. याचा अर्थ समजून घ्या, अर्थ समजून घ्या. वाक्य नीट ऐका. जे फलकट असतं ते आपल्या काही कामाचं, परत जे फलकट असतं ते आपले काही कामाचं, जे फलकट असतं ते आपल्या काही कामाचं, आणि हे कामाचं नसतं. म्हणून जे सार आहे ते आपण घेऊन येतो. आणि इथं सार काय आहे? सार काय आहे? नाम साराचे सार, नाम साराचे सार, नाम साराचे सार, नाम साराचे सार, नाम
असं कानाला बरं वाटलं की टाळी वाजवीत जावं, नाही तर इथं येऊन काय करायचंय? करे टाळी बोला मुखी नाम. इथं जरा कानाला बरं वाटलं की टाळी वाजवायची. महाराज म्हणतात या दुःखरूप संसारात, या असार संसारात नाम कसंय? सार आहे. किती सार आहे? जगतात जेवढ्या सार गोष्टीत या सगळ्या साराला पवित्र करणारं नाम. नाम साराचेही जगताला पवित्र करणारं, आणि या जगात जेवढ्या गोष्टी अपवित्र आहेत त्या अपवित्र गोष्टीला सुद्धा पवित्र करणारं नाम आहे. म्हणून नाम साराचेही. मुद्दा क्रमांक 1. आता बोलत चला, उजळणी चालू झाली 1 ते 11. पहिला मुद्दा, असार संसारामध्ये नाम कसं आहे? हो, सारे नाम कसं आहे हे लक्षात ठेवा. पहिला मुद्दा, असार संसारात नाम कसं आहे? सारे. मुद्दा क्रमांक 2, मला प्रक्रिया मांडायच्या त्याच्या. असार संसारामध्ये जर मंगल काय असेल तर ते सुद्धा सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. या जगात मंगल काय आहे? नाम आहे. मुद्दा क्रमांक 1 आणि मुद्दा क्रमांक 2. मुद्दा क्रमांक 1, आसार संसारात नाम कसं आहे? सार. आसार संसारात नाम कसं आहे? मंगल आहे. दुसरा मुद्दा सांगितला, नाम कसं आहे? मंगल आहे. पहिला मुद्दा नाम सारे, दुसरा मुद्दा नाम मंगल आहे. तिसरा मुद्दा, आसार संसारामध्ये नाम पवित्र आहे. नाम कसं आहे? ज्ञानोबाराय म्हणतात, नाम बरवया बरवंट, नाम पवित्र आणि चोखट. नाम कसं आहे? पवित्र. मुद्दे किती झाले? 3. चला 1 ते 3 उजळणी. आसार संसारात नाम कसं आहे? आसार संसारात नाम कसं आहे? मंगल. आसार संसारात नाम कसं आहे? पवित्र. 3 मुद्दे झाले. चौथा मुद्दा, या आसार संसारात, या दुःखरूप संसारात जर चांगलं काय असेल तर ते सुद्धा नामच आहे. आणि नाम कसं आहे? नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, नाम चांगले. माझे कंठे राहो भले, माझे कंठे राहो भले, माझे कंठे राहो भले, माझे कंठे राहो भले. कपी कुळ उद्धारिले, कपी कुळ उद्धारिले, कपी कुळ उद्धारिले, कपी कुळ उद्धारिले. मुक्त केले राक्षसा, मुक्त केले राक्षसा, मुक्त केले राक्षसा. मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, चांगले चांगले, माझे कंठी राहो भले, कपी कुळ उद्धारिले, मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले, माझे कंठी राहो भले, कपी कुळ मुक्त केले आसार संसारात नाम कसं आहे? चांगले. मुद्दे किती झाले? 4. 1 ते 4 उजळणी. बैठे बैठे सावधान. ताट बसा, ताट बसा. अय अंधारातल्या मावशी, इकडे इकडं. मला तिकडून इकडं बोलवेल. तिकडे काय बघता? इकडे बघा.
ताट बसा आणि ताट बसून 1 ते 4 उजळणी. पुन्हा लक्ष ठेवा. आसार संसारात नाम कसंय? आसार संसारात नाम कसंय? आसार संसारात नाम कसंय? आसार संसारात नाम कसंय? वा, पोरांसाठी टाळ्या वाजवा. हनुमंत महाराज, उद्या जर गावकरी म्हणले सप्ताह कशासाठी, तर छाती टोकून सांगायचं सप्ताह म्हाताऱ्यांसाठी नाही, सप्ताह येल्याकरांसाठी. विठ्ठल नाही तर महाराज आयुष्य गेली एकेकाची, आयुष्य गेली. अजून बी म्हणतानी टाळ वरी तरी जातोय नाही तर खाली तरी येतोय. काय बायजनाचं तोंड चलत तर टाळ बंद पडतोय आणि टाळ चालू झाला की तोंड बंद पडतंय. पण महाराज हे कशासाठी? ऐका, सप्ताह कशासाठी करायचा? माझा विषय सोडणार नाही पण एक मुद्दा ठेवून जातो. विज्ञानाचं युग आहे गुरुजी, विज्ञानाचं युग आहे. आणि लोक म्हणतात तरुण पोरं सप्त्याला कशासाठी आणायची? ऐका, तरुण पोरं सप्त्याकडे का आणायची आणि दरवर्षी गावात सप्ताह करायचा कशासाठी? एवढा लाखोचा खर्च करायचा कशासाठी? तर महाराज ऐका, या जगात अनेक व्यासपीठ आहेत. या जगात महाराज तुम्ही आमच्यापेक्षा जास्त फिरता, अनेक व्यासपीठ आहेत. पण त्या प्रत्येकच व्यासपीठावरून या नवीन पोरांना जीवनाची आचारसंहिता शिकवली जात. अनेक व्यासपीठ अशी आहेत की ज्या व्यासपीठावरून तरुण पिढी बर्बाद करण्यासाठी ती व्यासपीठ आहेत. मला त्या व्यासपीठाकडे जायचं नाही, पण जगात एकमेवच व्यासपीठ असं आहे की ज्या व्यासपीठावरून न जात पाहता ना धर्म पाहता, तो कोणत्या जातीचा कोणत्या पातीचा आहे हे न पाहता जीवनाची आचारसंहिता ज्या व्यासपीठावरून शिकवली जाते त्या व्यासपीठाचं नाव आहे वारकरी व्यासपीठ. त्या व्यासपीठाचं नाव आहे अखंड हरिनाम सप्ताह. विठ्ठल मला त्याचं काही घेणं देणं नाही गुरुजी, पण अजून एक धाडसानं बोलतो. गावात सगळ्या धर्माची लोक आहेत ना गुरु महाराज. प्रत्येक कार्यक्रमाला एवढी सगळी एका जागेवर येतात का? नाही ते. पण अखंड हरिनाम सप्ताह म्हणलं की तिथं जात पात पाहिली जात नाही. अनेक कार्यक्रम आहेत पण लोक आपापल्या सुविरिकीची बोलवतात, तिथं आपापल्या जातीची लोक जमा होतात. पण जगात एकच व्यासपीठ आहे महाराज, लक्षात ठेवा. या व्यासपीठावर इथं या व्यासपीठात अखंड हरिनाम सप्ताहात कोणाला निमंत्रण, कोणाला विशेष निमंत्रण नाही. अखंड हरिनाम सप्ताह असला की गावाला वाटतं हा कार्यक्रम माझा आहे, मला त्या कार्यक्रमात सहभागी झालं पाहिजे. आणि ही शिकवण कुठं मिळते? तर या व्यासपीठावर मिळते. महाराजांच्या पंक्तीचा खर्च किती हो? 50 सांगू की काय आपल्याला? निदान 25 तरी वसूल व्हायला पाहिजेत का नाही? नाही आमची त्यांची नाही. इथं टाळी वाजवली तर महाराज काम आहे. इथं झाल्यानंतर आहे ना आहे. मग घरची जुनी माणसं एखाद्या पोराला बिगर कामाला काम करणाऱ्याला म्हणत होते, अरे जेवाय पुरतं तरी
म्हणतायत ना एखादं कामच करीत नाही घरची काय म्हणतात त्याला, अरे निदान भाकरी पुरतं तरी काम. हा, मग आता आम्ही म्हणतो निदान भाकरी पुरत्या तरी टाळ्या वाजवा की विठ्ठल. बोलू नका. हा, कीर्तन कुठवर आलता? चार झालते. वा वा. हा चला वन्स मोर एकदा. बैठे बैठे सावधान. 1 ते 4 उजळणी. आसार संसारात नाम कसंय? आसार संसारात नाम कसंय? आसार संसारात नाम कसंय? आसार संसारात नाम कसंय? वा, 4 मुद्दे झाले. आता एकाच प्रमाणात आणखीन 4 देतो म्हणजे 8ची भरती करतो. 8.5 म्हणजे 8.5 होतच आलेत आता. म्हणजे वेळ कमी आपल्याकडे. 4 मुद्दे झाले. आसार संसारात नाम सारे, आसार संसारात नाम मंगल आहे, आसार संसारात नाम पवित्र आहे, आसार संसारात नाम चांगले. आता 4 ऐका. या आसार संसारामध्ये ऐका मायबाप, सत्य काय असेल तर ते सुद्धा नाम आहे, साच काय असेल ते सुद्धा नाम आहे, खरं काय असेल ते सुद्धा नामच आहे, आणि बरं काय असेल ते सुद्धा. झोपा लागल्या का काय? च्या सांगायचं का हनुमान महाराज एकदा? म्हणजे फ्रेश होतील जरा. हे असं वाजलं की ढिलं पडायचं नाही, बरं वाटलं की घ्याव का, काय हाणून घ्यावं का ह्यांच्या पुढं? ऐका, 8 मुद्दे झाले. किती झाले? 8. बैठे बैठे 1 ते 8. परत ऐका. नाम सत्य, नाम साचे, नाम खरे, आणि नाम बरे. 1 ते 8. 8 झाले. चला 1 ते 8 वन्स मोर. आसार संसारात नाम कसे? 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 खरं, आणि आसार संसारात नाम कसे? बरं, आता तुम्ही 4-5 जण गप्प बसा जरा. ही काय निकी भाकरी खायला काय? तुम्ही आता बोलू नका. 44 वर्षे माफी मागून बोलतो. ही सगळी बोला वन्स मोर. पुन्हा एकदा उजळणी. बैठे बैठे ताट बसान. आता हिकडची मंडळी बोला, खालची मंडळी बोला. ह्यांना पाठ झाला तर तुम्हाला पाठ करायचं. अंधारातल्या मावशी बसा 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 बसा. लक्ष द्या. आसार संसारात नाम कसे? तुम्ही बोलू नका रे पोरं. नाम कसे? सार. आसार संसारात नाम कसे? मंगल. आसार संसारात नाम कसे? आसार संसारात नाम कसे? चांगले. आसार संसारात नाम कसे? सत्य. आसार संसारात नाम कसे? साचे. आसार संसारात नाम कसे? खरे. आणि आसार संसारात नाम कसे? बरे. लक्षात बसलं का? पुन्हा एकदा घ्यायची उजळणी. कसं करायचं? घ्यायचे ना? चला वन्स मोर. बैठे बैठे. आसार संसारात नाम. 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 आसार संसारात नाम.
साच असार संसारात नाम आणि असार संसारात नाम. वा टाळ्या वाजवा. लोक म्हणले महाराज 8:30 होत आल्या त्या. चांगलं खरं बरं सार पवित्र मंगल हे सगळं खरंय. मुद्दे किती झाले? 8 मुद्द्यानिशी तुम्ही आम्हाला सांगितलं की नाम चांगलंय, नाम सार आहे, नाम पवित्र आहे, नाम मंगल आहे, नाम सत्य आहे, नाम साच आहे, नाम खरंय, नाम बरंय. महाराज सगळं खरंय, पण एवढं सगळं जर आम्ही नाम घ्यायला लागलो तर हे नाम आम्ही मुखाने घेत असताना नेमकं नाम मुखाला कसं आहे? महाराज म्हणले नाम कसं आहे? नाम गोड आहे. नाम गोड, नाम गोड, नाम गोड, नाम गोड. वा वा. नाम पुरे गोड सगळं हे, पुरे गोड कसं आहे? ए मी हाणून घेऊ का तुमच्या पुढे? हे कोणासाठी चालू? नाम कसं आहे? त्या बघा गोड आहे. नाम कसं आहे? पण इतकं नाम गोड आहे हनुमंत महाराज, पण घ्यायला अजून कोणी घ्या म्हणलं तरी घे नाही ते. नाम कसं आहे? साखर जास्त झाली काय? नाही भाव बी वाढलाय आता 80 वर गेलाय म्हणते. मुद्दे किती झाले आपले? 9 झाले. हा हे असं होतंय, टावर खालीची रेंज जाते. मी म्हणून त्याच्यासाठी सारखं सारखं घेतो. किती मुद्दे झाले? 9. बैठे बैठे मुद्दे क्रमांक 1 ते 9 शुरू करेंगे. शुरू कर. नाम कसं आहे? नाम कसं आहे? असार संसारात नाम कसं आहे? पवित्र. असार संसारात नाम कसं आहे? असार संसारात नाम कसं आहे? असार संसारात नाम, असार संसारात नाम, खरे असार संसारात नाम आणि असार संसारात नाम. व्हेरी. पण लोक म्हणले महाराज नाम गोड आहे मान्य आहे, पण गुढी गुढीत बी लय फरक आहेत किंवा गुळाची गुढी वेगळी, साखरेची गुढी, गुलाबजामुनची, म्हणजे गोड अनेक पदार्थ आहे पण गुढी वेगवेगळी. महाराज नाम गोड आहे, पण नाम गोड असताना नाम किती गोड आहे महाराज म्हणले ऐका. नाम जर गोड पाहायचं असेल तर गोड म्हणलं की गोड हा विषय रस विषयाकडे जातो, आणि रसात रस जर गोड कोणता असेल तर काय गोड आहे हो? रसात रस गोड कोणता आहे? ऊस गोड आहे होय. बर हा, रसात रस गोड कोणता आहे? कमाल झाली गडी आता. बरं असं कळायचं नाही महाराज, ह्यांना जरा असं उकलून सांगा. तुमच्याकडे रस पेणारी जास्त आहेत का सरकार मान्य पेणारी जास्त आहेत? बरं जाऊ द्या, इतक्या लांब जात नाही, पुढे जातो, माझ्याकडे वेळ कमी. महाराज रस विषय म्हटलं की जगात सगळ्यात जर गोड काय असेल तर अमृत गोड आहे. काय गोड आहे? अमृत गोड आहे. अमृताच्या पुढं गोडी नाही.
पण भाषा ऐका जगद्गुरु तुकोबरायची. जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला म्हणतात सज्जना हो नाम घ्या, नाम घ्या. लोक म्हणले नाम गोड आहे म्हणता, किती गोड आहे. महाराज म्हणले अमृत स्वर्गामध्ये, कुठे? स्वर्गात आहे. आणि स्वर्गातलं अमृत जर नामाच्या पुढं आणलं आणि दोघाची जर पैज लावली तर स्वर्गातल्या अमृता पुढं नाम अमृत जया. कीर्तनकाराची नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सज्जना हो नाम घ्या, नाम गोड आहे, किती गोड आहे. स्वर्गातलं अमृत आहे. ते अमृत जर नामाच्या पुढं आणलं आणि दोघांची जर पैज लावली तर नाम अमृता पुढं स्वर्गातलं अमृत फिकं पडतंय. आणि प्रसिद्ध अभंग किंवा सगळ्यांनी ऐकला, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा, मन माझे केशवा. कावा न घे, कावा न घे. सांगा पंढरी राया, सांगा पंढरी राया. काय करू यासी, काय करू या. नाम कसं आहे हे वाजवायचं तर नीट वाजवा, नाही तर उगाच बळच वाजवू नका बरं. टाळी वाजवा बी काय पैसे आहेत का हो? मुद्दे क्रमांक 9. नाम सारे, नाम मंगल आहे, नाम पवित्र आहे, नाम चांगलं आहे, नाम सत्य, नाम साचे, नाम खरे, नाम बरे, नाम गोड आहे. नाम नुसतं गोड नाही, नाम अमृतापेक्षा गोड आहे. मुद्दे 9 झाले. मुद्दा क्रमांक 10 लक्षात ठेवा. लोक म्हणले महाराज अमृतापेक्षा गोड आहे म्हणल्यानंतर घ्यायला काय हरकत नाहीतर सध्याला आपण हिटलंच अमृत पिऊन ती अमृत काय प्यायला. नाम अमृतापेक्षा गोड आहे म्हणल्यानंतर आम्ही घ्यायला तयार आहेत. पण महाराज म्हणले ऐका ना, हे नामाचं अमृत कुणालाही मिळायला, कुणालाही मिळत. याच्यासाठी अधिकारी बनावं लागते आणि ते अधिकारी प्राप्त पद करण्यासाठी तुम्हाला नाम घ्यावा लागते. मग नाम घेऊन तो अधिकार प्राप्त होतो नाम अमृत पिण्याचा. मग नाम अमृत कोणाला आहे? नाम अमृताचा अधिकारी बरोबर आहे ना. नाम अमृत गोडी वैष्णवाला धनी, योगिया साधनी. गणित ऐका, लक्ष द्या, गणित ऐका. नाम घेण्यासाठी अधिकारी, नाम अमृत पिण्यासाठी अधिकारी व्हावं लागतं. लक्षात घ्या बरं का. नाम अमृत पिण्यासाठी अधिकारी व्हावं लागतं. अधिकारी होण्यासाठी अधिकार कोणता आहे?
हा असं नाही तर हनुमंत महाराज ना ही आपली कीर्तन ध्यानात ठेवीत नाही ती म्हणून बरे, कारण आपली दुकानं बरी चालली ती. परत नाम अमृत घेण्यासाठी अधिकारी पाहिजे. अधिकारी कोण? वैष्णव. मग आता ऐका, वैष्णव होण्यासाठी काय करावं लागतं? हा, नाम घ्यावं लागतंय. वैष्णव होण्यासाठी करावं काय लागतं? देवावर प्रेम करावं लागतं आणि त्याचं नाम अखंड घ्यावं लागतं, तेव्हा ते नाम अमृत प्राप्त. मग तुम्ही म्हणाल महाराज आम्ही बी रोज नामच घेतोय. तुम्ही काय करताय? नामच घेताय, पण तुमच्या नाम घेण्यात आणि जगद्गुरु तुकोबारायांनी नाम घ्या म्हणून सांगण्यात जमीन आसमानचा फरक आहे. तुम्ही नाम घेताय, पण ते नाम घेत असताना भावानं घेत नाहीत, प्रेमानं घेत नाहीत. आणि जो त्याचं नाम प्रेमानं घेतो तो त्याला नाम अमृत पाजल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल ऐका, तुमचं पटलं आम्हाला. नाम सत्य साचे खरे बरे मंगलय सारे पवित्र गोडे अमृतापेक्षा गोडे मान्य. एवढं नाम तुम्ही आम्हाला घ्या म्हणता, मग आम्ही घ्यायला तयार. घ्यायला तयार. चोपदार कसं आहे? घ्यायला तयार आहे. पण महाराज एक शंका आहे आमची. कोणती शंका आहे? एवढं सगळं नाम तुम्ही घ्या म्हणता, एवढं सगळं नाम घेतल्यावर नेमका फायदा काय? तुम्ही सगळं नाम घ्या म्हणताय, तर एवढं सगळं नाम घेण्याचा नेमका फायदा काय? महाराज म्हणले फायदा आहे. कोणता फायदा आहे? लक्ष देऊन बघा बरं का, लक्ष देऊन ऐका. सर्वांना विचारतो. पुरव तुम्ही गप्प बसा जरा. आता इकडं मोठ्या, तुम्ही गावात राम राम पैशावाल्याला घालता का बिगर पैशावाल्याला? खालचे राम राम कोणाला आहे तुमच्याकडं? गरीबाला का श्रीमंताला? हा, श्रीमंताला आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी म्हटलंय महाराज, धनवंता लागी सर्व मान्यता आहे. जगात किंमत कोणाला? पैशावाल्याला. राम राम कोणाला? लोक म्हणले फायदा आम्हाला ऐकायचा आहे. जे नाम घ्या म्हणताय या नामाचा फायदा आहे, सांगा काय फायदा सांगा. आम्ही नाम घ्यायला तयार आहोत, पण आमचा एक नियम आहे, आम्ही मोठ्याला राम राम घातलं तर मान्य करतो. तुम्ही नाम घ्या म्हणताय, मग नाम मोठं आहे का? महाराज म्हणले किती मोठं पाहिजे? आमदारा एवढं, खासदारा एवढं, कॅबिनेट मंत्रा एवढं? वा वा. महाराज म्हणले जगात आमदार खासदार मंत्री संत्री पंतप्रधान राष्ट्रपती ही सगळी पंचमहाभूतापेक्षा लहान आहेत. जगात मोठं काय असेल तर पंचमहाभूत आहेत. या पंचमहाभूतात सुद्धा सगळ्यात मोठं आकाश आहे, त्याला गगन म्हणतो. आणि जगात या गगनापेक्षा जर वाढ काय असेल तर नाम आहे. गगनाहुनी वाढ नाम जगात सगळ्यात मोठे. महाराज म्हणले हो. मुद्दे किती झाले? 10. नाम सगळ्यात मोठे, गगनाहुनी वाढ नाम आहे. हा 10वा मुद्दा आहे. बैठे बैठे मला 11 मुद्दे सांगायचे आणि आपलं थांबायचे. 11 होत आलेत, आता 10 पस्तोर गेलोय आपण.
बैठे बैठे ताट बसा हो ताट बसा. ढिलं कळत नाही कीर्तन. असं ताट बसा. 1 ते 10 उजळणी. आसार संसारात नाम कसं आहे? आसार संसारात नाम. 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 आणि आसार संसारात नाम गगनाहुनी विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. 10 मुद्दे झाले. किती झाले? आणि शेवटचा मुद्दा. जगद्गुरु तुकोबारायला लोक म्हणले महाराज ऐका ना, नाम पवित्र गोड हे सगळं माहिती झालं, नाम जगात सगळ्यात मोठं हे बी माहिती झालं, पण महाराज एवढं सगळं नाम घेतल्यावर नेमका आम्हाला फायदा काय? आम्हाला फायदा काय? आणि आता सध्याला हनुमंत महाराज तोट्याचा व्यवहार कोण? व्यवहार कसा पाहिजे? नफ्याचा. महाराज आम्हाला काय पाहिजे? फायदा पाहिजे. पाहिजे ना फायदा? होय काय? कीर्तनाच्या नंतर तुम्हाला लगेच जेवायला पाहिजे, आणि नसलं जेवण चांगलं तर मंडपातली एखादी चप्पल. माणसाला इथं पाहिजे काय? फायदा पाहिजे. महाराज नामाचे 10 प्रकारे आम्हाला तुम्ही नाम कसं आहे काय घेण्यासाठी प्रवृत्त केलं. आम्ही ते नाम घ्यायला तयार आहेत, पण एवढं नाम घेतल्यानंतर आम्हाला फायदा काय? महाराज म्हणले ऐका, नामाचा फार मोठा फायदा आहे. कोणता फायदा? भाविकर लक्ष द्या, नामाचा फायदा आहे. खरं खरं बोला, सगळ्यांनी लक्ष द्या इकडे. पोरावं तुम्ही थांबा जरा, या मोठ्या माणसांना बोलू द्या. ऐका, नामाचा फायदा सांगायचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मी नाही. उद्या सकाळी सकाळी, कधी? उद्या सकाळी सकाळी जर तुम्हाला काळ भेटला किंवा यम भेटला आणि यमाने जर रामराम तुम्हाला घातला तर त्याला माघारी किती जण घालताल? यमाने राम राम घातल्यावर त्याला राम राम कोण कोण घालणार आहे? राम राम. बरं जाऊ द्या, राम राम सोडून द्या. पुढं ऐका. ओ लक्ष द्या. उद्या सकाळी सकाळी, ओ मावशी, उद्या सकाळी सकाळी जर यम काळ तुमच्या घरी जर चहा प्यायला आला तर त्याला किती जण चहा पाजतील? नाही. राम राम चहा. यमाचा राम राम जीवाला नकोय, यमाचा चहा नकोय. पण माझं वाक्य एवढं ऐका, तुम्ही आता कितीही यमाचा राम राम टाळा, पण भाविकर एक ना एक दिवस काळ तुम्हाला राम राम घातल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आता कितीही दरवाजे लावून बसा, पण एक ना एक दिवस काळ तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, जाणार जाणार, आयासी काळबा खाणार, यासी काळबा खाणार. खाणार आहे तुम्हाला नाही, मला सुद्धा. सांगणाऱ्याला काय ठेवणार आहे काय? इथं प्रत्येकाला काळाचा राम राम स्वीकारावा लागणार आहे. मग भाविकर ऐका ना, ओ भाविकर परत एकदा वाक्य ऐका. ओ खाली बसलेले ऐका. मृत्यूच्या वेळेला तुम्हाला यमाने न्यायला यावं वाटतं का देवानं? कोण न्यायला यावं वाटतं? बोला की. मृत्यूच्या वेळेला तुम्हाला यमानं न्यायला यावं वाटतं का देवानं?
आणि गळ्यात माळा नसताना काय भामटी लोक आहे ती. माळा नसताना म्हणतात देवानी न्यायला यायला पाहिजे. होय येईल काय? काय म्हणणं आहे? देव कायम मुद्दा संपला. मुद्दा सोडून द्या. माझं बोलणं लक्षात घ्या. प्रत्येक जीवाला वाटतं इथं देवाला न्यायला यायला पाहिजे, माळ असो नाही तर नसो. प्रत्येकाला वाटतंय काळाच्या तावडीतून आम्हाला सुटायचंय. मग लोक म्हणले महाराज ऐका ना सज्जना हो, नामाचा सर्वोत्तम फायदा मी तुम्हाला सांगतोय. नाम कशासाठी घ्यायचं? महाराज म्हणतात इथं प्रत्येक जीवाला वाटतंय आम्ही काळाच्या तडाख्यातून सुटलो पाहिजे. इथं प्रत्येकाला वाटतंय आम्ही काळावरती विजय मिळवला पाहिजे. मग याला पर्याय काय? तुकोबाराय म्हणतात सज्जना हो, काळावर जर विजय तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला नामधारक व्हावं लागेल. आणि एकदा का तुम्ही भगवंताचं सत्य साच खरं बरं चांगलं मंगल पवित्र गोड अमृतापेक्षा गोड आणि गगनापेक्षा वाढ असणार जर नाम घेतलं तर जगाला खायला टपलेला काळ आहे, जगाला खाण्यासाठी टपलेला काळ आहे. आणि असा जगाला खाण्यासाठी टपलेला काळ जर भीत कोणाला असेल तर जो भगवंताचं नाम घेतो त्याला तो काळ शरणांगत यमकिंकर सार आहे. पण फायदा जगाला खायला टपलेला काळे, काळाच्या तडाख्यातून अजून कोणी सुटलेला नाही. पण काळाच्या तडाख्यातून तेच सुटले ज्यानं भगवंताचं नाम आपल्या कंठात ठेवलं. सारात सार असणारं नाम ज्याच्या कंठात आहे त्याला काळ बाधा देत नाही. या उलट नाम घेणारा जर व्यक्ती पुढं पाहिला आणि काळ समोरून जर त्याला न्यायला आला तर काळाची खाय माथा दिला पाय. जगाला खायला आलेल्या काळाच्या मस्तकावर पाय देऊन आम्ही मृत्यूवरती विजय मिळाला. कशाच्या बळावर? आम्ही नामधारक झालो. मग महाराज काळ समोरून जर आला, थोडं राहिले उग 10 मिनिटं राहिले, लगेच जेवायला 10 मिनिटं फक्त शांत बसा. विठ्ठल महाराज जगाला खायला आलेला काळ आहे. पण असा काळ भीतो कोणाला? बोला की हे असलं काय? माझं इथं नरड कोरड पडले. नामाला नाही नामधारकाला. जो त्याचं नाम घेतो त्याला काळ भीतो. पण किती भीतो? महाराजांचं प्रमाण आहे. महाराज म्हणतात जर काळ समोरून आला आणि जर त्यानं नामधारक पाहिला हनुमंत महाराज तर त्या काळाची अवस्था कशी? काळ असा खोसा धरते कसा असा. आणि काळ नामधारक पाहिला की त्या काळाची अवस्था आहे दड 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 दुडू 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 दड 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 दुडू 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 दड 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 दुडू 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 हा दड 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 दुडू 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 फळ सुकला गळी काळा बापुडिया रे फळ सुकला गळी काळा बापुडिया रे शिवनाम शीतळ
नाथाचं नाम ज्याच्या मुखात आहे तो काळ 12 वाटा पळते. असा नामधारक पाहिला की काळ पळून जातो. नाम पळून जातो. परत एकदा ऐका भाविकर, आपल्या गावचं ग्रामदैवत आहे सिद्धनाथ महाराज आणि महाराज जागृत देवस्थान आहे, तुम्हाला सगळ्याला त्याचा. पण ऐका, अशा सिद्धनाथाचं ज्यानं नाम कंठात ठेवलंय त्या सिद्धनाथाच्या नामधारकाला काळ बाधा देत नाही. विठ्ठल नाम काळाच्या तडाख्यातून वाचवणारे. मुद्दा क्रमांक 11 नाम तारक आहे. नाम कसं आहे? आता एवढे 11 मुद्दे सांगा, 10 मिनिटात सेवा समाप्त. किती राहिलेत? 15 राहिलेत. 15 मिनिटं राहिलेत. पण तोपर्यंत वन्स मोर 1 ते 11 उजळणी बैठे बैठे ताड बसा. आणि 1 ते 11 आसार संसारात नाम कसं आहे? आसार संसारात नाम कसं आहे? आसार संसारात नाम कसं आहे? आसार संसारात नाम. 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 गगनाहून वाढ. आणि आसार संसार तरुण जायचा असेल तर नाम तारक आहे. नाम तारक हे थोर थोर. नाम तारक हे थोर. नाम तारक नाम तारक हे थोर. नामे तारिले अपार. नाम तारक हे थोर. नामे तारिले अपार. नाम तारक तारक आहे. या मनुष्यवत जन्माला आलेल्या जीवाला मृत्यू लोकातून तरुण जायचं असेल तर तारणारं फक्त नाम आहे. म्हणून तुम्ही सारात सार असणारं नाम घ्या. फायदा काळ शरण येतो. पण महाराज एवढ्या वडूळ नामच सांगितलं, पण नेमकं कोणाचं घ्यायचं? नाम सांगितलं तुम्ही, एवढा फायदा आहे नामाचा, पण नेमकं घ्यायचं कोणाचं? महाराज म्हणले 33 कोटी देव आहेत. या देवाला जन जन्माला घातलंय तो पंढरीत उभा आहे आणि त्याचं नाम उत्तमात उत्तम आहे. घ्यायचं असेल तर त्याचं नाम घ्या. नाम उत्तम. ते नाम कुणाचं? तर ते नाम वाचे न घ्या. वाचे बोला पुरुषोत्तम. वाचे बोला पुरुषोत्तम. वाचे बोला. आता हे पुरुषोत्तम नाव कोणाचं हो? प्रभू रामचंद्राचं.
महाराज म्हणले या रामनामाला काळ भीतो, त्याच रामाचा अवतार आहे कृष्ण, त्याच कृष्णाचा अवतार आहे विठ्ठल आहे. त्याला कुणी राम म्हणते, कुणी कृष्ण म्हणतं, कोण हरी म्हणतं, कोण मुकुंद म्हणतं, मुरारी म्हणते, मधुसूदन म्हणते, गोपाळ म्हणते, गोविंद म्हणते. अशी त्या देवाला अनंत नाव आहे. या अनंत नावामध्येच त्याचं पुरुषोत्तम हे एक नाव आहे. या कोणत्याही नामानं त्याचा जप केला तर तुम्हाला काळ बाधा देणार नाही. ते नाम उत्तमात उत्तम आहे, म्हणून तुम्ही ते नाम घ्या. पण ते नाम घ्यायचं कसं? हाताने टाळी आणि मुखाने नाम. पण अशी टाळी वाजवायची नाही. टाळी वाजवायला एक पद्धत आहे. सगळ्यांनी हात वरी करा. अंधारात बसलेले, मंदिरात बसलेले, हनुमंतरायाच्या कट्ट्यावर बसलेले, आदल्या वाजवणारे सगळी मंडळी, तरुण मंडळ वागचं, मला अंधारातलं सगळं दिसतंय. सगळ्यांनी हात वरी करा. चोपदार राहू द्या, उड्या हाण त्याला. सगळ्यांना हात वरी आणि सगळ्यांना भजन करा. गायक मंडळी, वादक मंडळी थोडं थांबा, ह्यांच्याकडून वसूल करू द्या. एक आवाज आणि एक टाळी. त्या प्रभू रामचंद्राचं नाम घ्यायचं. ते नाम आहे श्रीराम. जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. आवाज, टाळी टाळी. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. आवाज, टाळी टाळी. हरी श्रीराम जय राम, जय जय राम. 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 हात हात. आता म्हणू नका. आता फक्त आसपासच्या गावाला माहिती झालं पाहिजे 22 सप्ताह चालू आहे. सगळ्यांनी हात वरी करा. म्हणू नका फक्त टाळी वाजवायची. फक्त टाळी, एक आवाज टाळीचा आला पाहिजे. एका स्वरात, एका लयीत, एका तालात टाळी वाजवा. ऐका, ज्यानं वाजवली टाळी त्याच्या पापाची झाली होळी, आणि ज्यानं नाही वाजवली टाळी उद्या काळ सकाळ सकाळ त्याच्या. त्याच्यामुळं सगळ्यांना टाळी वाजवा एक सोबत. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार पुंडरीक
दोन चरणाचा जय श्रीराम जय श्रीराम दोन चरणाचा भाव आपल्या पुढे ठेवला. नाम साराचे ही सार शरणांगतायम किंकर नाम उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. तुम्ही नाम कोणाचं घ्या, नाम कोणाचं घ्या. आता काय करावं, बसलेली म्हणते जेवायचा टाइम झाला, तपला तपला बोंबलन. नाम कोणाचं घ्यायचं, वाचे बोला पुरुषोत्तम किंवा विठ्ठलाचं नाम घ्या, रामाचं नाम घ्या. पण महाराज हे नाम घेतल्यानं नाम तारक आहे, पण नेमकं ह्या नामानं तरुण कोण कोण गेले. महाराज म्हणले अभंगाच्या तिसऱ्या चरणात कोण कोण तरलं. नाम जपता चंद्रमोळी नामे तरला वाला कोळी. सज्जना होत्या रामाच्या नावानं, चंद्रमोळी म्हणजे भगवान शंकर त्याचं नाम घेतात. त्यांच्या कंठाचा दाह शांत झाला. आणि पाप्यातला पापी असणारा वाल्या कोळी तो सुद्धा नामाने तरला. म्हणून ते नाम तुम्ही घ्या. आणि हे नाम घेत असताना सज्जना हो, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्या स्वतःच्या जीवनातला अनुभव आहे. हा जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा तरला कशामुळं, नामामुळं. म्हणून जगात या 2026 मध्ये विज्ञान युगात सुद्धा या जीवाला जर तरुण जायचं असेल तर माय बापा हो, तरुण जाण्याचा एकमेव पर्याय आहे. कोणता, तुका म्हणे वरनु काय, तुका म्हणे वरनु काय, तुका विज्ञान युगातला जीवही तरुण जातो. म्हणून नाम तारक आहे. तुका म्हणे वर्णू काय, काय नामाचं महत्व वर्णन करू. आणि जगात जीवाला तरुण जायचं असेल तर विठ्ठलाचे पाय आहेत. विठ्ठलाचं पाय नाम विठ्ठलाचं स्वरूप, आणि विठ्ठलाचं स्वरूप नाम विठ्ठलाचं नाम. ज्याच्या कंठामध्ये त्याचं नाम आहे ते नाम त्याला तारून नेतंय. मग महाराज अनेक जण तारून नेले. माझी सेवा संपले. अगदी 2 मिनिटं. तासभराचं कीर्तन नाही कळालं तर मंडपात सोडा, पण एवढा दृष्टांत घरी घेऊन जा, माझं कीर्तन संपलंय. 2026 चालू आहे आणि आपण विज्ञान युगात राहणारी मंडळी. विज्ञान युगात सुद्धा तुम्ही माना अथवा न माना, देव मान्य करा नाहीतर न मान्य करा, माळ घाला नाहीतर न माळ घाला, पण ज्याला तरुण जायचंय त्याला तारणारं फक्त नाम आहे. या नामानं एक साधू तरलाय. तेवढा दृष्टांत ऐका. माझी सेवा संपली. सर्वांगाचे कान करून ऐका मायबाप. 2026 आहे. उद्या विज्ञानाचं युग चालू आहे. धावतंय, जग हातात आहे, मोबाईल खिशात आहे. सगळ्यांना पहा. आणि मी नाव सांगतोय तेवढं नाव एक मोबाईलमध्ये सर्च करा. त्या नामानं आता 2026 मध्ये एक जण तरलाय. कोण? या नामानं तरला. कोण तरला? नाव ऐका. वृंदावन निवासी प्रेमानंद महाराज हे नाव सर्च करा. बसलेली जुनी जाणकार सगळी सुशिक्षित मंडळी आहेत. विज्ञान सायन्सला म्हणजे बायोलॉजी वगैरे कोणाचा या ठिकाणी विषय असेल सायन्सचा तर त्यांना लक्षात येईल.
तुम्ही वा 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 टाळ्या वाजवा. डॉक्टर साहेब इथे मेनच माणूस झाला, बाकी तुम्हाला विचारायची गरजच नाही. महाराज डॉक्टर साहेब माझा एक प्रश्न, माणसाला एक किडनी नसेल तर त्या किडनीवर व्यक्ती किती दिवस जगेल? 6 महिने. आणि लईच घरची काळजीपूर्वक असतं कशाला मारायचा, जगू ना 10-5 वर्ष. हो, एका किडनीवर माणूस 6 महिने, डॉक्टरांचं म्हणणं आहे की 6 महिने जगतो, पण आपण 10 वर्ष धरू. पण पुढचा प्रश्न आहे का डॉक्टर साहेब, व्यक्तीला दोन्हीही किडन्या नसतील तर किती दिवस जगेल? अशक्य आहे. दोन्हीही किडन्या नसतील तर व्यक्ती जगूच शकत नाही. हे माझं नाही, विज्ञानाचं मत आहे. त्या पोरांना कोणीतरी शांत करा थोडं. पोरा उगं 2च मिनिटं झालंय माझं कीर्तन, उगं 2 मिनिटं थांबा. ऐका ऐका बावीकर, परत एकदा ऐका. माझ्या कीर्तनाचं सार आहे हे, एवढं सार घरी घेऊन जा. बाकी नाही काय कळालं तर इथं ठेवा, पण सार ऐका. ऐका खाल्ले मंडळी, डॉक्टर साहेब इथं आहेत. एक किडनी नसेल तर व्यक्ती 6 महिने जगते, आणि दोन्ही किडन्या नसतील तर व्यक्ती 1 सेकंदभर सुद्धा जगू शकत नाही. मी ज्यांचं आत्ता नाव सांगितलंय त्या प्रेमानंद महाराजांना गेली 30 वर्ष झालं दोन्हीही किडन्या नाहीत. कोरोनाच्या अगोदर त्यांच्या शरीराचं डायलिसिस करायचं होतं, रक्त चेंज करायचं होतं. त्यांना अमेरिकेला नेलं आणि अमेरिकेच्या डॉक्टरांनी सांगितलं, बाबाजी दुनिया की सबसे बड़ी टेक्नोलॉजी हमारी है, दुनिया का सबसे बड़ा विज्ञान तंत्रज्ञान हमारा है. म्हणजे आमच्या देशात हे सगळं 1 नंबरला आहेत आम्ही. पण आमचं विज्ञान तुमच्या पुढं नतमस्तक झाले का? आमचं विज्ञान असं सांगतंय दोन्हीही किडन्या नसतील तर व्यक्ती 1 सेकंदभर सुद्धा जगू शकत नाही. 30 वर्ष झालं दोन्हीही किडन्या नसताना तुम्ही जिवंत आहेत. नेमका तुमच्याकडे असा कोणता मंत्र आहे, कोणता तंत्र आहे? काही अंगारा, काही दुपारा, काय असेल तर तेवढं आम्हाला. त्यावेळेस त्या प्रेमानंद महाराजांनी दिलेलं उत्तर घरी घेऊन जा. लक्ष द्या. त्या प्रेमानंद महाराजांनी सांगितलं, डॉक्टर मी ही 2026 मध्ये विज्ञान युगात वावरणारा साधू आहे. माझ्याकडे तंत्र नाही, माझ्याकडे मंत्र नाही, मी जादूटोना मान्य करत नाही, माझ्याकडे अंगारा नाही, माझ्याकडे धुपारा नाही, माझ्याकडे कोणताच मंत्र तंत्र नाही, तरी मी जिवंत आहे. याचं कारण एकच आहे डॉक्टर, मी माझ्या कंठामध्ये अखंड राधेचं आणि कृष्णाचं नाव ठेवलं. या नामामुळं एका किडनीच्या ठिकाणी राधा वास्तव्य करते आणि दुसऱ्या किडनीच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण वास्तव्य करतात. या दोन्ही किडन्या नसतानाही नामाने मला 30 वर्षाहून अधिक वर्ष तारले. माझा दृष्टांत संपला. एखादा व्यक्ती किडन्या नसताना जर नामावर तरत असेल तर बावीकर, ज्यांना किडन्या आहेत त्यांनी नाम घ्यायचं का न घ्यायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. ज्ञानेश्वर माऊली.